ओके, नाव सी द नेक्स्ट पार्ट, LCM. व्हॉट इज LCM? LCM म्हणजे काय? अशी लहानात लहान संख्या की तिला या दोघांनी डिवाइड करता आलं पाहिजे, लहानात लहान पाहिजे की याला डिवाइड करता आलं असेल. हे काढण्याची पण पद्धत, त्यासाठी आपल्याला फॅक्टर्स पाडावेच लागतात. फॅक्टर काय पडतील बघा 12चे. 2 ने 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 1 जा 3. 12चे फॅक्टर झाले. 15चे फॅक्टर पाडून घेऊया. 2 ने जाणार नाही, 3 ने डिवाइड करा. 3 5 जा 15, परत 5 1 जा 5. फॅक्टर्स जे आले त्याच्यावरून आपल्याला LCM काढायचा आहे. मग 12चे फॅक्टर्स काय? 2 × 2 × 3. आणि 15चे फॅक्टर्स काय? 3 × 5. मग आता याचा LCM जर काढायचं असेल तर काय करायचं हे लक्षात घ्या. या दोघांमध्ये जे कॉमन आहे ते एकदाच घ्यायचं. म्हणजे 3 इथे पण आहे, इथे पण आहे, तो एकदा घ्या. ओके, म्हणजेच आपण तो SCF घेतोय. SCF काढण्याची पद्धत आहे तीच इथे असते. मग आता उरलेले जर समजा उरलेले कोणी आहे का? 2 याच्यात आहे का, याच्यात आहे का? नाही, पण याच्यात आहे म्हणजे तो घ्यायचा. परत 2 याच्यात आहे पण याच्यात नाही तरी घ्यायचा. आणि 5 पण घ्यायचा. म्हणजे काय झालं बघा, 3 × 2 6, 6 × 2 12, 12 × 5 60. मग 60 हा अंक असा आहे की ज्याला 12ने डिवाइड करता येईल. 12 पंचे 60, 15ने, 15 चौक 60, लहानात लहान. 120 घेतला असता पुढचा तर तो 12ने पण देतो आणि 15ने पण डिवाइड करता येतो. पण आपल्याला काय घ्यायचं आहे? कमीत कमी घ्यायचं आहे, लिस्ट घ्यायचं आहे. ओके, तर LCM या पद्धतीने याचा आपण काढला. याचा काढूया. फॅक्टर्स काय येतील बघा. 6चे फॅक्टर 2 × 3, 3 1 जा. नंतर 8चे फॅक्टर्स 2 4 8, 2 2 जा 4, 2 1 जा 1. आणि नंतर 10चे फॅक्टर्स 2 5 जा आणि 5 1 जा. म्हणजे सगळे फॅक्टर्स आपल्याकडे आले. लिहून घेऊया. 6 = 2 × 3, 8 = 2 × 2 × 2 आणि 10 = 2 × 5. मग LCM काय लिहायचा? तिघांमध्ये कॉमन असणारा घेऊन टाकायचा, तो एकदाच घ्यायचा. हा 2 तिघांमध्ये पण आहे, तो एकदा घेतला. ओके, आता 3 याच्यात कोणातच नाही आहे तरी घेऊन टाकायचा. पुढे 2 कुठेच कॉमन दिसत नाही आहे. आणि 5 = काय होईल? इथे 2 × 3 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 पंचे 24 गुणिले 5 जर केलं तर किती होतो? 5 × 20 2 आणि 24 गुणिले 5, 5 चौक 20 2, 5 दुने 10 2 12, 120. म्हणजे याचा LCM काय आला? 120. 120ला 6ने पण डिवाइड करता येईल, 8ने पण आणि 10ने पण. राईट डाऊन. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 18 and 32. फॅक्टर्स पाडून घ्या. फॅक्टर्स काय येतील बघा. 18चे फॅक्टर 2ने डिवाइड करा. 2 9 जा 18, 3 ने, 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. इथे 32चे फॅक्टर्स घेऊया. 2 ने, 2 1 जा 1, 12 2 सक 12, 2 8 16, 2 चौक 8 आणि 2 दुने 4 म्हणजे 2 1. म्हणजे फॅक्टर्स काय आले बघा. 18चे फॅक्टर्स आले 2 × 3 × 3 आणि 32चे फॅक्टर्स आले 5^2. ओके, आता आपल्याला काढायचं आहे LCM. LCM काढताना जो कॉमन आहे तो एकदाच लिहा, बस त्यापैकी एक. आता बघा 3 इथे आहे पण इथे नाही आहे तरी घेऊन टाका. 3 इथे आहे पण इथे नाही आहे घेऊन टाका. 2 वरती कुठेच नाही आहे तरी सगळे घ्यावे लागतील पुढचे. ओके, मग देअरफॉर LCM = याचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 दुने 36, 36 दुने 72, 72 दुने 144, 144 दुने 288. हा त्याचा LCM झाला. याचं बघूया. 10चे फॅक्टर्स काय येतील आता. 10, 2 5 जा 10, नंतर 5 1 जा 1. नंतर 15चे फॅक्टर्स 5 3 जा 15, 3 1 जा 1. नंतर 20चे फॅक्टर्स 2 10, 5 5 1 जा 1. हे सगळे फॅक्टर्स आपल्याला आता मिळाले. मग 10 = 2 × 5, 15 = 3 × 5 किंवा 5 × 3. गुणाकारात उलटं सुलटं चालतं. 20 = 2 × 2 × 5. याचा LCM काय येईल बघा. आता 2 इथे आहे, इथे नाही, इथे नाही, नंतर विचार करूया. 5 इथे आहे, इथे आहे, इथे आहे, एकदाच घ्या तो.
5. आता 2 इथे आहे, इथं जरी नसला इथे आहे म्हणून या दोघांपैकी एकच घ्या. एकदाच घेतला, या दोघांमधून एकच घेतला. आता जे उरले ते 3 आणि 2. देअरफॉर LCM इज इक्वल टू 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 दुने 60. 60 इज द LCM ऑफ 10, 15 and 20. Okay, now see the next example. 45 and 86. 45 and 86. Factors पाडूया. 5 ने जाईल जरा. 45 9 जा 5 9 जा 45, 3 3 जा 9, 3 1. इथले फॅक्टर्स घेऊया याचे. 86 2 ने जाईल, 2 4 जा 8, 3. इथे हा तर प्राईम नंबर आहे म्हणजे 43 इंटू 1, 43 इंटू 1. 45 इक्वल टू 5 इंटू 3 इंटू 3 अँड 86 इक्वल टू 2 इंटू 43. कुठेही कॉमन फॅक्टर दिसत नाही आहे, सगळ्यांचंच मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजेच LCM इज इक्वल टू 5 इंटू 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 43. एवढ्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जे येईल तो त्याचा LCM असणार आहे. करून बघूया आपण. 5 त्रिक 15 किंवा उलटं घेऊया. 43 दुने 86, 86 गुणिले हा अर्थात या दोघांचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट सोपं. 86 गुणिले 45 काय होईल? 5 6 30, 3 8 45 आणि 3 43, 0 6 चौक 24, 2 8 चौक 32 आणि 2 34, 7 8 3. म्हणजे याचा LCM जो येणार आहे तो काय येईल? डायरेक्ट 3870. कारण एकही कॉमन फॅक्टर सापडत नाही, त्यावेळेस असं करावं लागेल. 15चे फॅक्टर डायरेक्ट 5 ने. 5 3 जा 15, 3 1 जा 3. इथे 30 डायरेक्ट 5 ने दिले तरी चालेल. 5 6 जा 30, नंतर 3 2 जा 2 1. कोणताही मागे पुढे केलं तर काही फरक पडत नाही, किंवा 2 ने सुरुवात करून पण तुम्ही करू शकता. 90 इथे पण 2 ने सुरुवात केली तरी चालेल. 2 4 जा 8, 5 परत 5 ने देता येईल. आता 5 9 जा 45, 3 3 3 1 जा 1. मग 15चे फॅक्टर्स आले 5 इंटू 3, 30चे फॅक्टर्स आले 5 इंटू 3 इंटू 2 आणि 90चे फॅक्टर्स आले 2 इंटू 5 इंटू 3 इंटू 3. LCM त्याचा येणार आहे आपला 5 इथे दिसतोय, इथे आहे, इथे आहे, एकदा घेऊन टाका. तिघांचा एकच. 3 इथे 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 1 1 1 3. आता 2 जो आहे तो इथे आणि इथे पण आहे, मग दोघां मिळून एकच घ्या. कुठल्याही दोघांमध्ये जरी असलं तरी एकच घ्यायचं. आता उरलं कोण? फक्त 3. देअरफॉर LCM इक्वल टू या ठिकाणी LCM हां काहीतरी राहिलं आपलं घ्यायचं. बघूया. 15 त्रिक 45, इथे 5 त्रिक 15 आणि 2 30. ओके. 10 10 त्रिक 30, 30 त्रिक 90. ओके. मग काय राहिलं आहे? 5 एकदा घेतला. ओके. 3 एकदा घेतलेलाच आहे. नंतर इथे 2 घ्यायला पाहिजे होता, तर 1 घेतला गेला. ओके. मग आता इथे काय येईल? 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 त्रिक 90. म्हणजेच हा 90 जो आहे हा यांचा काय होणार आहे? LCM होणार आहे. कारण 15ने पण डिवाईड करता येईल, 30ने पण करता येईल आणि 90ने पण 90ला डिवाईड करता येईल. तो त्याचा LCM झाला. इथे 105चे फॅक्टर्स बघा. 5 ने 5 दुने 10, 5 1 5, परत 3 ने 3 7 21, 7 1 7. इकडे 195ला पहिले 5 ने द्या. 5 3 जा 15, 45 5 9 45. इथे ऑलरेडी 3ने देता येईल. 3 1 3, 3 3 9 आणि 13 तर प्राईमच आहे. म्हणजे फॅक्टर कोणते आले? 105 इक्वल टू 5 इंटू 3 इंटू 7, 195 इक्वल टू 5 इंटू 3 इंटू 13. मग LCM त्याचा इथे 5 आहे, एकदा घेऊन टाका. 3 आहे, एकदा घ्या. नंतर उरले 7 आणि 13 तसेच. म्हणजे काय होईल? 5 त्रिक 15 आणि 13 7 91, 91 गुणिले 15. LCM इक्वल टू 91 मल्टिप्लाइड बाय 15. 15 1 15 1, 15 9 35 असे. 135 आणि 1 136. 1365. 1365 इज द LCM of these two, 105 and 195.
ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 12, 15, 45. फॅक्टर्स पाडा. 2 ने डिवाइड करा 12 अगोदर. 2 6 जा 12, 2 3 अँड 3 1 जा 3, म्हणजे 2 × 2 × 3. इथे डायरेक्ट 5 देता येईल, शेवटी 5 आहे. 5 3 15, 3 1 3, 5 × 3. इथे 5 देता येईल, 5 9 45, 3 3 3 9 आणि 3 1 3, म्हणजे 5 × 3 × 3. कॉमन काय काय सापडतं आहे? 3 तिघांमध्ये पण आहे, इथे आहे, इथे आहे. एकदाच घ्या. 5 दोघांमध्ये असलं तरी एकदा घ्यायचा, एकदा. आता कुठेच काही दिसत नाही तर सगळे घ्यावे लागतील. 3. देअरफॉर LCM इज इक्वल टू 3 5 15, 15 2 30, 30 2 60, 60 3 180. 180 इज द LCM. इथे 3 आणि जाईल, 3 2 6, 3 1 3, परत 3 3 7 21, 7 1 7, म्हणजे 3 × 3 × 7. इथे पण 3 आणि जाईल, 3 2 6, 3 7 21, परत 3 आणि 3 9, परत 3 आणि 3 3 9 आणि 3 1 3, म्हणजे हा 3 आहे, एकदाच घ्या. इथे पण आहे, इथे पण आहे, एकदाच घ्या. आता सगळे उरलेले सगळे घ्यावे लागतील. देअरफॉर LCM इज इक्वल टू 3 3 9, 9 7 63, 63 गुणिले हे 9, 63 गुणिले 9, 9 3 27, 2 9 7 54, 2 56, 567 हा त्यांचा LCM झाला. इकडे विचार करूया. 18 2 ने जाईल, 2 9 18, परत 3 ने, 3 3 9, 3 1 3, म्हणजे 2 × 3 × 3. इथले फॅक्टर 2 आणि 2 1 2, 2 8 16, परत 2 2 9 18, परत 3 3 3 9, 3 1 3, म्हणजे 2 × 2 × 3 × 3. 3 ने जाईल, 3 9 27, 3 3 3 9, परत 3 1 3, 3 3 3. बघा कॉमन काय दिसतंय? तिघांमध्ये असणारा एक सापडतो आपल्याला. हा 3 आहे, हा आहे, आहे, एकदा घेऊन टाका. ओके, आता तिघांमध्ये इथे पण आहे, इथे आहे, हा पण 3 सापडतोय. 1 2 3, एकदाच घ्या. आता दोघांमध्ये तो एकदा घ्या, इथे एक आणि इथे एक, तो एकदा घेतला. आता कॉमन दोघांमध्ये सापडत नाही किंवा तिघांमध्ये नाही, जे उरले ते सगळे घ्या. गुणिले 2 गुणिले 3. देअरफॉर LCM इज इक्वल टू 3 3 9, 9 2 18, 18 2 36 आणि 36 3 108, 3 2 6, 12 12 3 36, 108. अशा पद्धतीने LCM काढायचं. राईट. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द SCF and LCM of the numbers given below. Verify that their product is equal to the product of the given numbers. अगोदर यांचा SCF काढण्यासाठी फॅक्टर माहीत पाहिजे. 32चे फॅक्टर पाडूया. 2 ने डिवाइड होईल 16, परत 2 ने 8, परत 2 ने 4 आणि 2 2 2 1 जा 1. नंतर 37चे फॅक्टर्स काय पडणार आहे? तो प्राईम नंबर आहे. 37 जो आहे तो काय असणार आहे? फक्त 37 1 जा 37. बस संपलं. मग फॅक्टर्स इकडे घेऊया आपण. 32 इक्वल टू 2 × 2 × 2 × 2 × 2 आणि 37 इक्वल टू 37 × 1. SCF काढायचं असेल तर आपण काय करतो? त्यातला कॉमन फॅक्टर घेतो. आता 2 तर इथं नाहीच आहे, 37 पण नाही आहे, म्हणजे SCF काय आला याचा? 1 फक्त. LCM काय लिहायचा? LCM म्हणजे कॉमन येत असतील तर त्यापैकी एक घ्यायचा. कॉमन काहीच नाही, म्हणजे सगळं घ्यायचं आहे. 2 × 2 × 2 × 2 × 37. सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून जे काही येईल ती LCM असणार आहे. बरोबर आहे. काय येईल LCM बघू. आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 32 आहे. 32 आणि 37चा 37 × 32, 2 7 14, 1 2 3 6 आणि 1 7, 0 7 3 21, 2 3 3 9 2 11, 4 8 11, 1184. LCM इक्वल टू 1184. आणि आपल्याला विचार ते दोघांचा प्रॉडक्ट आपण केलाच तिथे. आता तो प्रॉडक्ट किती आला? 1184. आणि आपल्याला विचारलं आहे SCF आणि LCMचा प्रॉडक्ट तेवढा येतो का? म्हणजे तिथे जे आपण घेतोय काय, LCM इंटू SCF इज इक्वल टू 1184 × 1 इज इक्वल टू 1184. आणि दोघांचा प्रॉडक्ट 37 × 32 इज इक्वल टू
1184. हेच आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचं आहे की SCFचा आणि LCMचा प्रॉडक्ट त्या दोघांच्या प्रॉडक्ट इतका येतो का. राईट डाऊन. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 46 and 51 फॅक्टर पाडावे लागतील. 2 ने डिवाइड करा कारण तो इवन नंबर आहे. 2 2 जा 4, 2 6. आता हा प्राईमच झाला म्हणजे 1 आला. इथे 3 ने डिवाइड करा. 3 1 जा 3, 17. परत 17 प्राईम आला. संपला. फॅक्टर्स लगेच मिळाले. 2 × 23 आणि 51साठी 3 × 17. SCF काढायचं असेल तर काहीच कॉमन दिसत नाही म्हणजे काय आलं SCF फक्त 1. LCM म्हणजे सगळ्यांचा गुणाकार. 2 × 23 × 3 × 17 म्हणजेच काय, या दोघांचा जो गुणाकार येईल तोच या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. काय गुणाकार येतो? 46 × 51 4 0 6 5 30 3 4 5 20 आणि 3 23 6 4 3 2 23 46 म्हणजे LCM आला याचा 23 46. दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण केलंच आहे ते सुद्धा आलं. सॉरी 23 46 आणि या दोघांचा गुणाकार SCF 1 आहे. 23 46 गुणाकार केला तर 23 46 चेक होत आहे की या दोघांचा गुणाकार या दोघांच्या गुणाकारा इतका आहे. राईट डाऊन. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 15 and 60 फॅक्टर्स याचे 3 ने डिवाइड करा. 1 इथे 2 ने, परत 2 ने, 15 परत 3 ने आणि 5 ने. फॅक्टर्स आले 3 × 5 आणि याचे आले 2 × 2 × 3 × 5. कॉमन काय दिसते बघा, इथे 5 आहे, इथे 5 आहे, एकदा घेऊन टाका. इथे 3 आहे, इथे 3 आहे, एकदा घ्या. SCF आला 15. LCM काय याचा? LCM काय येतोय? जे 2 असते एकदा घेतो आपण ना, मग 3 3 एकदा घेतला, 5 5 एकदा घेतला, उरले सगळे. म्हणजे LCM काय येईल? 3 5 15, 15 2 30, 30 2 60, 60 LCM आला. दोघांचा गुणाकार करा, SCFचा आणि LCMचा. SCF म्हणजे काय? 15 15 × 60 आणि आपले हे पण 15 × 60च आहे. मी दोन्ही सारखंच येणार आहे, काही गुणाकार करायची सुद्धा गरज नाही आहे. ते चेक होतं डायरेक्ट. दोघांचा गुणाकार डायरेक्ट 15 × 60 आला, काहीच करायची गरज नाही आहे. राईट डाऊन. या ठिकाणी हा जो फॉर्म्युला तयार झाला आहे SCF × LCM म्हणजे दोघांचा प्रॉडक्ट इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स, हा खूप महत्त्वाचा आहे. हा स्कॉलरशिपसाठी जास्त उपयोगी पडेल. व्यवस्थित ब्रॅकेट करून वहीमध्ये लिहून घ्या. उरलेले 2 एक्झाम्पल तुम्ही याच पद्धतीने चेक करू शकता, व्हेरीफाय करू शकता. Okay students, now let us see the practice set 14. The first question is choose the correct or right option. What is the correct option for this? The SCF of 120 and 150 is. आपल्याला मसावी काढायचा आहे 120चा आणि 150चा. ओके, थोडा वेळ आपण असं करूया, 0 आणि हा 0 विसरून जाऊया. 12 आणि 15 जर घेतला तर 12 आणि 15ला कशाने डिवाइड करता येईल आपल्याला असं वाटतं? मोठ्यात मोठा तर 3 असणार आहे, बरोबर आहे. 3 चौक 12, 3 5 15 आणि त्यावर जर 0 ठेवला तर किती झाला? 30. लगेच आन्सर कळते 30. ट्रिक लक्षात ठेवा. आता सॉल्व केलं तर आपल्याला ते फॅक्टर पाडणार, नंतर SCF काढणार, ते होणारच आहे. 45 ने डिवाइड केलं तर याला 45 ने डिवाइड होऊ शकत नाही, कारण दुप्पट केला तर 90 होतो, आणखी मिळालं तर 135 होतो, म्हणजे 3 पटीने 135. याने डिवाइड होऊ शकत नाही. याने होऊ शकतो, बरोबर आहे, पण 120 ने 150ला होऊ शकत नाही. म्हणजे आपोआप हे कट होत चालतात एक एक. डायरेक्ट उत्तर किती मिळालं? 3. याचं लिहिताना काय लिहा? फक्त ऑप्शन ए. लक्षात ठेवा, टेक्निक लक्षात ठेवा. हे जे पहिले क्वेश्चन असतात याचे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे, इथे सगळं सॉल्व करून आन्सर काढायची गरज नसते. ऑप्शन देतानाच ती काळजी घेतलेली असते की कमीत कमी वेळामध्ये उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत, हे लक्षात ठेवा. पुढचं विचारलं, द SCF ऑफ दिस पेअर ऑफ नंबर इज नॉट 1. कोणत्या पेअरचा SCF 1 नाही आहे? याच्यामध्ये 13 आणि 17 या दोघांमध्ये असा कुठलाही नंबर नाही की ज्याने या दोघांनाही आपण डिवाइड करू शकतो.
इथे पण तसंच आहे, कोणताच नाही असा. इथे आहे, इथे आपण 10ने डिवाइड करू शकतो. 10 2 जा 20, 10 4 जा 40 किंवा 21 जा 20, 22 जा 40 हे चालेल. इथं डिवाइड होतं आहे म्हणजे फॅक्टर पडत आहे त्यांचे, यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे. इथे पण तसंच आहे, 40 आणि 50मध्ये काहीच कॉमन नाही. म्हणजेच आपल्याला जे हवं आहे ती पेअर कोणती आहे? 3. म्हणजे याचं उत्तर काय लिहिणार आपण? फक्त ऑप्शन 3. लक्षात ठेवा, फक्त टेक्निक बघा, कारण हे क्वेश्चन काही सेकंदात सोडवायचे असतात आणि त्याच अपेक्षेने किंवा त्याच उद्देशाने त्याचे ऑप्शन्स पण दिलेले असतात. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम. आता या ठिकाणी 14 आणि 28 दिलाय, बरोबर आहे. एचसीएफ काढायचं असेल, आता इथे फॅक्टर पाडण्याची गरजच नाहीये, लक्षात घ्या. एचसीएफ जो असेल यांचा, एचसीएफ काय येणार आहे? अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की जिने 14ला पण डिवाइड केलं पाहिजे आणि 28ला पण केलं पाहिजे. 14 1 जा 14 म्हणजे याला डिवाइड करतो, 14 2 जा 28 म्हणजे याला पण करतो, म्हणजे पाहिल्याबरोबर कळतं याचा एचसीएफ 14 आहे. एलसीएम कसा काढणार? एलसीएम म्हणजे काय? अशी मोठ्यात मोठी संख्या की तिला 14ने पण डिवाइड झालं पाहिजे, 28ने पण डिवाइड झालं पाहिजे. अशी कोणती आहे? जर आपण 28 घेतलं तर 28ला 28ने डिवाइड करता येतं. 14 2 जा 28 म्हणजे एलसीएम आला याचा 28. फॅक्टर पडायची गरजच नाहीये. ओके, नाव सेकंड. इथे पण तसंच आहे बघा, 16 आणि 16 2 जा 32 म्हणजे त्याचा एचसीएफ आला 16 आणि एलसीएम काय येणार आहे? तर या ठिकाणी 16ने 16ला पण डिवाइड करता येतं आणि 16 2 जा 32 म्हणजेच 32 जो आहे त्याला 32ने डिवाइड होतं, 16ने पण डिवाइड होतं, म्हणजे एलसीएम जो आहे मोठ्यात मोठा तो 32 आला. इथे पण तसंच आहे बघा, एचसीएफ काय येईल आणि एलसीएम. एचसीएफ म्हणजे मोठ्यात मोठा की जो याला पण डिवाइड करेल. आपण जर 17चं टेबल तुम्हाला येत असेल तर 17 1 जा 17 बघा तुम्ही, 17 2 जा 34, 17 34 51 65 85 102 असं करत करत आपण 170 पर्यंत पोहोचतो. म्हणजे हा 17 जो आहे हा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे की ज्याने या तिघांना डिवाइड करता येतं मोठ्यात मोठा. मग 17 1 जा 17, 17 6 जा 102 आणि 17 10 जा 170 म्हणजे या ठिकाणी एचसीएफ आला 17. एलसीएम यातला सगळ्यात मोठा कोण आहे? 170. त्याला या ठिकाणी डिवाइड करताना आपल्याला आपण 70ने डिवाइड करू शकतो, 102ने करू शकतो, 170ला 102ने डिवाइड करणं शक्य नाही. अशा वेळेस आपल्याला फॅक्टर लागतील. अशा वेळेस काय लागणार आहे? फॅक्टर. मग बघू आपण जरा फॅक्टर काय काय बघा. 17चे फॅक्टर पडले 17 इंटू 1, 102चे पडले 17 इंटू 6 आणि 170चे पडले 17 इंटू 10, 17 इंटू 10. मग आता या 6चे पण फॅक्टर आपण पाडू शकतो ना, 2 इंटू 3 6 आणि इथे 2 इंटू 5, 17 इंटू 5 6 म्हणजे 102, 17 इंटू 10 म्हणजे 170. आता आपल्याला एलसीएम काढायचा आहे. एलसीएम काढताना आपण काय करतो? हा 17 जो आहे हा एचसीएफ आहे तो डायरेक्ट आला, नंतर या दोघांमध्ये आहे म्हणून हा 2 आला आणि उरलेले जे कोणातच नाही ते डायरेक्ट घेतले 3 इंटू 5. मग आता या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन बघा कसं होतंय ते. 5 दुणे 10, 10 त्रिक 30, 30 गुणिले 17, 3 गुणिले 17 51 आणि 30 म्हणजे 0, 510 म्हणजे यांचा एलसीएम आला 510. काही ठिकाणी आपण डायरेक्ट घेऊ शकतो आणि काही ठिकाणी एलसीएम काढताना आपल्याला अशा पद्धतीने फॅक्टरची गरज पडणार आहे. आता फॅक्टर आपण असे जेव्हा जास्त सरावर आहे तर आपण डायरेक्ट फॅक्टर्स लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल 23 अँड 69. ज्याला 23चा टेबल येत असेल त्याला पटकन कळालं असेल की हा 23 3 जा 69 आहे, 3ने जर मल्टिपल केलं तर 69 येतो. म्हणजे सरळ सरळ याचं एचसीएफ आपण काढू शकतो यांचा 23, कारण 23ने याला पण डिवाइड करता याला पण डिवाइड करता येतं. आणि एलसीएम जो आहे तो डायरेक्ट येणार आहे. हा जर आपण घेतला तर याला 69ने डिवाइड होतं, 23 पण होतं, म्हणजे एलसीएम त्याचा आला 69. पाचवं बघूया. 21 49 84, 21 49 84. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फॅक्टर्स पाडून घेणं आता गरजेचं होतं आपल्याला इथे.
मग 21चे फॅक्टर आपण नेहमीच्या पद्धतीने 3ने डिवाइड करा. 7 7 1 जा 1. पुढचा आहे 49चं फॅक्टर 7 7 जा 49 7 1 जा 1. आणि तिसरं आहे 84. परत 3ने डिवाइड करा. 3 2 जा 6 24 3 8 जा 24. इथे परत 2ने जाईल 2 1 जा 2 2 4. इथे परत 2ने जाईल 7 आणि उरला शेवटी 7 1 जा 1. इथे डिवाइड करताना तुम्ही 3ने केलं काय किंवा 2ने सुरुवात केली काय, कोणती पद्धत तुम्ही वापरा. जेव्हा जास्त सराव होईल तेव्हा आपोआप कळत चालतं काय घ्यायचं ते. मग फॅक्टर्स बघा. 21 = 3 × 7. 49 = 7 × 7 आणि 84 = 3 × 2 × 2 × 7. याचा SCF काय होईल आता. SCF = 3 बघा इथे आहे पण इथे नाही आहे. 7 बघा 1 2 3 तिघांमध्ये आहे म्हणून SCF त्याचं झालं 7. बाकी कोणीच दिसत नाही आहे. मग LCM काय होईल बघा. तो SCF जो आपण घेतला होता तो एकदाच इथे येईल. नंतर 3 याच्यात आहे एकदा घेऊन टाका. दोघांपैकी कोणाचाही असला तरी चालेल. नंतर आता इथे उरला 7 इथे नाहीच आहे आणि 2 वर पण नाही म्हणजे सगळेच घ्यावे लागतील. 7 × 2 × 2 = याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. इथे 7 × 7 आपल्याला माहिती आहे 49. 49 × 3 आणि हे 4 म्हणजे 49 × 3 बरोबर आहे. याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन काढायचं आहे आणि त्याला मल्टिपल परत 4 करायचं आहे. आता इथे जर 50 असता तर 50 तरी 150 झालं असतं. पण 1ने कमी म्हणजे 1 × 3 म्हणजे 3ने कमी करा 147 दोघांचा गुणाकार. त्याला गुणिले हे 2 × 2 म्हणजे 4. 7 चौक 28 2 4 चौक 16 2 18 1 4 1 4 आणि 1 5 म्हणजे याचा फायनल आन्सर आलं 588. काय गुणाकार करायचा कोणाचा करायचा तुम्हाला जे सोपं वाटतील ते करत राहा. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड फाइंड द LCM फाइंड आउट करायचं आहे. 36 आणि 42चा फॅक्टर्स पाडावे लागतील. सिम्पल. 2ने डिवाइड करा. 2 1 जा 2 2 8 जा 16 2 9 3 3 अँड 3 1 जा 1 म्हणजे 2 × 2 × 3 × 3. 2ने डिवाइड केलं तर काय होईल. 2ने 2 2 जा 2 1. नंतर 3ने 3 7 जा 7 1 जा म्हणजे काय होईल 2 × 3 × 7. कॉमन फॅक्टर असतील तर एकदाच घ्या. दोघांमध्ये असणारा एकच घ्या. 2 2 आहे तो एकदाच घेतला. परत नाही आहे हा 3 आहे हा 3 आहे तो एकदाच घेतला. आता उरलेले कॉमन काहीच दिसत नाही तर सगळे घ्यावे लागतील. 2 नंतर हा 3 आणि शेवटचा 7. देअरफॉर LCM = 2 6 6 2 12 12 × 3 36 36 × 7 36 × 7 7 7 42 4 7 3 21 आणि 4 25 252 हा झाला त्याचा LCM. इथले फॅक्टर्स 3 आणि भाग द्या. 3 5 15 5 1 5 3 × 5 5 आणि 5 5 25 5 1 5 5 × 5 आणि 30 3 आणि 3 10 30 परत 2 आणि 2 5 10 आणि 5 1 5 3 × 2 × 5. LCM काढायचं आहे. 5 5 5 एकदा घेऊन टाका. 5 एकदा आला. नंतर 3 इथे आहे दोघांपैकी कुठलाही असला तरी घ्यायचं. 2 चालतील म्हणजे तो एकदा घेतला. नंतर आता उरलेले सगळेच 5 × 2. LCM = इथे आपल्याला गुणाकार करताना 5 3 15 आणि 5 2 10 10ने गुणलं म्हणजे 1 0 वाढवा. याचा 15 आणि 10 वरचा 0 150. 2 ने डिवाइड करा. 2 9 जा 18 3 ने 3 3 जा 9 3 1 जा 3 2 × 3 × 3. इथे 2 ने 2 2 जा 4 1 3 ने 7 7 1 2 × 3 × 7. इथे 2 ने 24 2 ने 2 1 जा 2 परत 2 6 परत 2 3 आणि 1 म्हणजे 2 2 2 2 × 3. LCM काढायचं आहे. 2 2 तिघांमध्ये पण आहे एकदाच घ्या. 3 तिघांमध्ये दिसतोय 1
1 1 एकदाच घ्या. नंतर परत 3 नाही दिसत कुठेच. नंतर 7 दिसत नाही. सगळेच घ्यावे लागतील आता. 3 × 7 × 2 × 2 × 2. बेत्रिक 6, 6 त्रिक 18, 18 गुणिले 7 किंवा इथे उलटं घेतलं ठीक आहे. चला ते 18 गुणिले 7 करूया पहिले. पाठ असेल चांगली गोष्ट आहे. 8 7 56 5 7 1 7 5 12 126. 126 गुणिले हे किती आले? 2 2 4 4 2 8 8 ने गुणा. 8 6 48 4 8 2 16 4 20 2 8 1 8 2 10. LCM इज इक्वल टू 1008. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Okay, now see the next example. 4, 12 and 20. We have to find out the first factors. Okay. 4 चे फॅक्टर काय पडतील? 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 × 2. 12 चे 2 ने 2 6 जा 12, 2 3 जा 3 1 जा 3, 2 × 2 × 3. इथे 2 ने 2 10 जा 20, 2 5 जा 10, 5 1 जा 5, 2 × 2 × 5. LCM याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे, एकदाच घ्या. 2 पण याच्यात 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 आहे, एकदाच. आता हे कुठंच कॉमन दिसत नाही, दोन्ही घ्यावे लागतील. सरळ काय दिसतंय? 2 2 4 4 त्रिक 12 12 पंचे 60. LCM इज इक्वल टू 60. इथे फॅक्टर्स 2 ने 2 1 जा 2, 2 2 जा 6, 2 3 जा अँड 3 1 जा म्हणजे 2 × 2 × 2 × 3. इथे 2 ने केलं तर 20, अगेन 10, 5 5 1 जा 1, 2 × 2 × 2 × 5. 2 ने केलं तर 2 4 जा 8, परत 20, परत 10, 5 अँड 5 1 जा 1. 4 वेळेस 2, 1 2 3 4 आणि 5. इथे 2 60, 30, 15, 5 अँड 5 1 जा 1. आता फॅक्टरची तुम्हाला सवय झाली पाहिजे पटपट फॅक्टर पाडण्याची. 3 वेळेस 2 5. आता LCM काढताना लक्षात ठेवा, चारींमध्ये कॉमन सापडत असेल तर पहिले बघा. चारींमध्ये 1 2 3 4, चारींमध्ये एकदा घेऊन टाका. याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात पण आहे, एकदा घेऊन टाका. आता हा 2 इथे 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 आहेच, घेऊन टाका. नंतर 3 इथेच आहे फक्त, हां इथे एक आहे, दोघांमध्ये सापडला तरी घ्यायचा. 3 आणि 3 म्हणजे 3 एकदा. नंतर 5 तिघांमध्ये पण आहे, 1 2 3. पहिले 4मध्ये बघा, नंतर तिघांमध्ये बघा, दोघांमध्ये बघा, कोणचंही चालेल. 5 आणि आता शेवटी फक्त 2 उरला आहे. देअरफॉर LCM इज इक्वल टू 2 2 4 4 2 8 8 त्रिक 24, 24 पंचे 120 आणि 120 गुणिले 2 240. दिस इज द LCM. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Okay, now see the next example. 4, find the smallest number which when divided by 8 9 10 15 20 gives a remainder of 5 every time. अशा प्रकारचा क्वेश्चन आला की पहिले त्याचं LCM काढून घ्या. स्मॉलेस्ट नंबर पाहिजे आपल्याला की ज्याला हे सगळे डिवाइड करतायत. स्मॉलेस्ट नंबर म्हणजेच आपण काय घेतो? LCM. मग त्यासाठी फॅक्टर लागतील. सगळ्यांचे फॅक्टर तोंडी काढणं सुद्धा सोपं आहे. 8चे फॅक्टर किती येतील? 2 × 2 × 2 2 × 2 4 8. 9चे किती येतील? 3 × 3. 10चे किती येतील? 2 × 5. 15चे किती येतील? 3 × 5. आणि 20चे किती येतील? 2 × 2 × 5. 2 2 4 4 पंचे 20. आता ही सवय पण लागली पाहिजे तुम्हाला थोडीशी. मग आता आपण याचं LCM काढून घेऊया. LCM कसं काढणार? याच्यात आहे का बघा तिघांमध्ये? 2 2 2. याच्यात नाही आहे, पण चौघांमध्ये जे आहे ते पहिले एकदा घेऊ. 2 चौघांमध्ये दिसत नाही आहे, 3 नाही आहे दिसत आहे, 5 पण चौघांमध्ये नाही. मग तिघांचा चेक करूया. 2 इथे आहे, इथे आहे, इथे आहे, घेऊन टाका एकदा. ओके, हा 2 इथे आहे आणि इथे दोघांमध्ये आहे तरी चालेल, तो एकदा घ्या. दोघांमध्ये असला तरी एकदा घ्यायचा.
नंतर 2 इथे आहे, बाकी कुठेच नाही आता. ओके, 3 इथं आहे, इथे आहे, एकदा घेऊन टाका. हा 3 आणि 3 त्यापैकी एक घ्या. नंतर 3 नाहीच आहे आता. हा 5 बघा तिघांमध्ये 1 2 3 घेऊन टाका एकदा. 5 झालं. आता उरला कोण फक्त हा 3, हा 2 आणि 3. मग गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे याचा एलसीएम काय आला? 2 दुणे 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60, 60 गुणिले 2 120, 120 गुणिले 3 360. ओके. आणि रिमाइंडर किती शिल्लक राहतोय प्रत्येक वेळेस? 5. तो फक्त यात ॲड करा. मग काय होईल आपल्याला? नंबर इज इक्वल टू एलसीएम प्लस 5. नेहमी लक्षात ठेवा, असं एक्झाम्पल आलं फार काही चेंज होईल. रिमाइंडर 5 ऐवजी 3 होईल, 7 होईल, काहीतरी वेगळं होईल. तो फक्त ॲड करायचा, बाकी काहीच नाही. रिक्वायर्ड नंबर म्हणा त्याला. रिक्वायर्ड नंबर जो आपल्याला विचारला आहे तो, म्हणून रिक्वायर्ड शब्द वापरला. एलसीएम आहे 360 प्लस 5 इज इक्वल टू 365. हा असा नंबर आहे की ज्याला याने डिवाइड केल्यानंतर प्रत्येक वेळेस बाकी 5 उरणार आहे. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ओके, नाउ सी द रेड्यूस द फ्रॅक्शन टू द लोवेस्ट टर्म. इथपर्यंत रिड्यूस करायचं आहे. आता असे एक्झाम्पल सॉल्व करताना जर आपण फॅक्टर पाडून घेतले तर खूप सोपं होतं. कसं बघा, याचे फॅक्टर पाडूया. 348चे काय फॅक्टर होतील? पहिले 2 ने, 2 1 जा 2, 1 रिमेनिंग, 2 7 जा 14, 2 4 जा 8, अगेन 2 ने, 2 8 16 7. आता इथे 3 ने जाऊ शकतो. 3 दुणे 6, 2 उरले 27, 3 9 27. अरे 29 तर प्राईम फॅक्टर आहे, उरला इथे. ओके, असे फॅक्टर होतील. अजून याचे फॅक्टर काय पडतील बघू बरं. 319चे 3 ने याला डिवाइड होऊ शकत नाही. ओके, 2 ने तर नाहीच होणार आहे कारण ऑड नंबर आहे. मग 3 गेला. 7 7 चौक 28 करून बघू आपण. तरी पण नाही होत. 7 चौक 28, 3 उरले 39, 7 ने जाणार नाही. 11 देऊन पाहूया. आता त्याच्यानंतरचा प्राईम फॅक्टर 7 नंतरचा. 9 8 चेक करायची गरज नाही कारण आपण प्राईम फॅक्टर पडत असतो. मग पुढचा प्राईम घ्यायचा 11. 11 दुणे 22 म्हणजे उरले 9, 99 झाले. 11 9 99, सोपं झालं. 29 हा पण प्राईम फॅक्टर आहे. म्हणजे अशा पद्धतीने फॅक्टर मिळाले. मग आता हे फॅक्टर एकदम मिळाले की आपण सिम्प्लिफाय करताना असं करणार. 348 अपॉन 319 इज इक्वल टू 348चे फॅक्टर काय? 2 2 3 29. मग लिहिताना असं लिहायचं 2 × 2 × 3 × 29. ओके. आणि 319चे काय? 11 × 29. आता हे जेव्हा वरती पण मल्टिपल आहे, खाली पण मल्टिप्लिकेशन आहे, अशा वेळेस आपण जे सारखे असेल ते कॅन्सल करू शकतो. हा आणि हा कॅन्सल होऊ शकतो, बाकी काही कॅन्सल होणार नाही. मग उरलं काय? 348 अपॉन 319 इज इक्वल टू, बाकी काहीच कॅन्सल होणार नाही. मग 2 दुणे 4, 4 त्रिक 12 आणि खाली उरला 11. असं जर केलं तर सिम्पलेस्ट फॉर्मपर्यंत आणणं खूप सोपं जातं. लिहून घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 221 अपॉन 247. परत फॅक्टर घ्या. इथे 2 ने डिवाइड करता येणार नाही, 3 ने करून बघूया. 3 ने पण होणार नाही. मग 5 ने तर कारण नाही आहे. 7 ने, 7 दुणे 14, 6 2 8. ओके, 81. 7 ने पण जाऊ शकत नाही. 11 नाहीच जाऊ शकत. 13 ने जाऊ शकतो. 13 म्हणजे 13 किती उरले? 7 आणि 2 9, 91 झाले. 13च्या टेबलमध्ये 91 येतो. किती? 13 7 91. आणि मग 17 प्राईम झाला परत 1. इथे 2 ने तर जाऊ शकत नाही, 3 ने पण जात नाही आहे. 4 5चा विचार करायची गरज नाही, डायरेक्ट 7. 7 3 21, 3 उरले 37 होतात, तो जात नाही. 11 दुणे 22, 2 उरतात 27, तो जात नाही. 13 1 13, मग उरले 11 117. यस, 13 ने जाऊ शकतो. 13 1 जा 13, 7 आणि 4 11 117. 13 9 जा 117 म्हणजे हा 19 आला. आता हे टेबल पाठांतर तुमच्या लक्षात आलं असेल किती गरज आहे त्याची. मग आता फक्त फॅक्टर लिहा. याचे फॅक्टर आहे 13 × 17 आणि याचे फॅक्टर्स आहेत 13 × 19. ज्याला टेबल येतील त्याला हे खूप सोपं होणार आहे. म्हणून 1 to 30 पर्यंतचे टेबल रिसाईटच करा. मग काय काय कॅन्सल होऊ? फक्त 13 कॅन्सल झाला. उरला कोण? फक्त 17 अपॉन 19.
Okay, now see the next example. 437 upon 551. अगेन फॅक्टर्स खूप महत्त्वाचे. 3ने डिवाइड करता येईल का चेक करून पाहूया. नाही होणार, 3ने येतच नाही तिथे. 5ने तर जायचा प्रश्न येत नाही. 7ने 7 सकम 42 परत 1 उरतो 17 होतो तो नाही. 11 11 त्रिक 33 7 आणि 3 10 107 नाही जात. 13 13 त्रिक 39 4 उरले परत 47 होतो तो जात नाही. पुढचा प्राईम फॅक्टर 17 17 दोन्ही 34 34 म्हणजे 6 आणि 3 9 97 होतो 17ने जात नाही. 19 19 दोन्ही 38 यस 19ने जाईल. 19 2 जा 38 5 उरले 57 झाले 57 म्हणजे 19 3 जा 57. हा पण प्राईम आला 23/1. आता हे चेक करावं लागेल, त्याला ऑप्शन नाही. इथे 5ने जाऊ शकत नाही. ओके 3ने जाईल का बघूया. 3ने चेक करूया. 3 1 जा 3 25 24 परत 11 नाही जात. 7 7 ती 8 56 7 7 49 61 नाही जात. 11 नाही जाऊ शकत. 13 13 चौक 52 3 उरले 31 नाही जात. 13 नंतरचा प्राईम आहे 17 17 त्रिक 51 4 उरले 41 परत जात नाही. म्हणजे उरला कोण आता 19 19 त्रिक 57 होतं म्हणजे 17 171 यस 19 काय जाईल इथे 19 19 2 जा 38 38 उरले 17 आणि पुढचा एक घेतला तर 171 होतो आणि 171 हा 19च्या टेबलमध्ये येतो. 19ला जर आपण 9ने मल्टिपल केलं तर तो 117 येतो. बघा इकडे करून पाहू आपण. 19 इंटू काय झालं माझ्याकडून यस 9ने मल्टिपल करायचं. 19ला 9ने 19 9 9 जा 81 8 9 1 17 म्हणजे इथे येईल 29. तो पण प्राईम नंबर आहे. या पद्धतीने तुम्हाला चेक करावं लागेल, लक्षात ठेवा. नो ऑप्शन. ओके टाका फॅक्टर. आता याचे फॅक्टर आहे 19 इंटू 23 आणि याचे फॅक्टर आहेत 19 इंटू 29 19 19 कॅन्सल रिमेनिंग 23/29. तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल सगळ्या एक्झाम्पलमध्ये जे फॅक्टर येत आहेत ते 1 to 30 पर्यंत येत आहेत. म्हणजे 1 to 30चे टेबल रिसाईट करणं मस्ट आहे. Okay, now see the sixth example. The LCM and SCF of two numbers are 432 and 72 respectively. Respectively म्हणजे क्रमाने. म्हणजे LCM जो असेल तो दिला आहे आपल्याला. LCM is equal to 432 आणि SCF जो आहे तो दिला आहे 72. रिस्पेक्टिव्हली मुळे क्रमाने आलं ते. वन ऑफ द नंबर इज 216. वन नंबर किंवा फर्स्ट नंबर is equal to 216 and we have to find out the another म्हणजे second number. another number is equal to what? find out. आता याचं रिलेशन आपल्याला माहिती आहे काय? product of two numbers is equal to SCF into LCM. त्याचा प्रॉडक्ट, दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे कोणाचा? या दोघांचा. याला आपण फार झालं तर एक्स मानू शकतो. मग काय होईल 216 इंटू एक्स इज इक्वल टू SCF आहे 72 आणि हा आहे 432. आता एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्स इक्वल टू 72 इंटू 432 अपॉन 216. मग आता इथे एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा, काहीतरी कॉमन फॅक्टर दिलेला असतो. आता 72चा विचार केला आणि त्याला जर 3ने मल्टिपल केलं तर 216 येतो. करून बघा. 72 मल्टिपल 216 झाला का सोपा. 72 1 जा 72 73 जा 216 डायरेक्ट. बऱ्याच वेळेस फॅक्टर पाडण्याची गरज नाही. आता या 3ने काय करता येईल त्याला पुढे बघूया आपण. उरलं कोण आता फक्त वरती 432 अपॉन 3. 3ने याला डिवाइड करता येईल आपल्याला. काय येईल therefore इकडे लिहूया आपण. therefore x इक्वल टू 432 अपॉन 3. 3 डिवाइड करूया. therefore x इक्वल टू 3 1 जा 3 1 रिमेनिंग 13 3 4 जा 12 1 रिमेनिंग 12 3 4 जा 12 संपला 144. so the another number is
is 144. लिहून घ्या. Now see the next example. The product of two-digit numbers is 765. Product of two numbers. Product of two numbers is equal to 765. Their SCF is given. SCF is equal to 3 and we have to find LCM is equal to what? समजा आपण तो x मानला तरी चालेल. मग काय होईल? आपल्याकडे फॉर्म्युला आहे. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स और नंबर्स इज इक्वल टू SCF इंटू LCM. दोघांचा प्रॉडक्ट देऊन ठेवला आहे. 765 इज इक्वल टू 3 इंटू LCM. या 3 ने फक्त इकडे डिवाइड करा. काय होईल? 765 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू LCM. 3 ने डिवाइड करता येईल. 3 दुने 6, 1 उरला 16, 3 पाचे 15, 1 उरला 15, 3 पाचे 15. सो द LCM that is LCM is equal to 255 is the final answer. Okay, now see the next example. A trader has 3 bundles of string 392 meter, 308 meter and 490 meter long. 3 वायरचे बंडल आहेत त्यांच्याकडे. लेंथ त्यांची देऊन ठेवली आहे. आपल्याला शोधायचं आहे व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग दॅट द बंडल्स कॅन बी कट अप इनटू विदाउट एनी लेफ्ट ओव्हर अ स्ट्रिंग. अशा पद्धतीचे तुकडे करायचे की त्या तुकडा वाया जायला नको. परफेक्ट सारखे तुकडे झाले पाहिजे. म्हणजेच आपण काय शोधतो इथे या ग्रेटेस्ट शब्दामध्येच आपल्याला जे हवं ते आलंय काय? GCD किंवा SCF. आपण दोन्ही पाहिलं ना, GCD आणि SCF. म्हणजेच आपल्याला याचा SCF शोधायचा आहे. हे कळालं तर खूप सोपं होतं. मग पहिले फॅक्टर लागतील सगळ्यांचे. 392चा फॅक्टर लागेल. 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 6 परत 2 ने, 2 9 जा 18, 2 8 16 परत 2 ने, 2 4 जा 8, 2 9 7, 7 7 जा 49 आणि 7 1 जा 1. हा झाला एकाचा फॅक्टर. दुसऱ्याचा फॅक्टर बघूया. दुसरा आहे 308 परत 2 ने मल्टिपल, 2 1 जा 2 1 रिमेनिंग 10, 2 5 जा 4, 2 बे 7 14 परत 14, बे 7 14, 7 11 आणि 11 गुणिले 1. पुढचा फॅक्टर येतील 490. 2 ने डिवाइड करा. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 5 आला आहे शेवटी युनिट प्लेसला म्हणजे 5. 5 चौक 20, 5 9 45, 7 7 7 1 7. सगळ्यांचे फॅक्टर माहीत झाले. आता SCF काढता येईल. फॅक्टर लिहून घेऊया. 392 इज इक्वल टू 1 2 3 2 2 2 इंटू 7 7. ओके. नंतर 308 2 2 7 11 7 इंटू 11. इथे 490 2 इंटू 5 इंटू 7 इंटू 7. या सगळ्यांचं आपल्याला काढायचं आहे SCF. त्यालाच आपण म्हणणार आहे GCD. कारण हे ग्रेटेस्ट शब्दावरून लक्षात ठेवा. इथून आपल्याला कळालं की हे उदाहरण असं सोडवायचं आहे. मग SCF काय येईल त्याचा? हा 2 तिघांमध्ये पण आहे. एकदा घ्या. आणखी 2 इथे आहे, इथे पण इथे नाही आहे. ओके. 7 1 2 3 तिघांमध्ये पण आहे. एकदा घ्या. बाकी दुसरं काहीच घेऊ शकत नाही. म्हणजेच काय आलं SCF इज इक्वल टू 14. मग जर आपण 14 मीटरचे तुकडे केले तर कुठेही वाया जाणार नाही. सगळे तुकडे सारखेच होतील. मग काय? द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इज 14 मीटर. प्रत्येक 14 मीटरचा जर तुकडा केला तर काही वाया जाणार नाही. परफेक्ट तुकडे, सारखे तुकडे होऊ शकतात. ओके. आता
आता हे स्टार केलेलं एक्झाम्पल आहे. स्टार म्हणजे त्याला हायर ऑर्डर थिंकिंग म्हटलं जातं. थोडंसं त्याची काठिण्य पातळी जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो. मग आता आपण सॉल्व्ह करूया. विच टू कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स हॅव ॲन LCM ऑफ 180. दोन सलग येणारे एका पाठोपाठ येणारे इवन नंबर्स आहेत की ज्याचा LCM 180 आहे. आता एक लक्षात ठेवा, जर कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स असतील तर त्यांचा SCF 2 असतो. द SCF ऑफ 2 consecutive even numbers is 2. तो नेहमी 2 असतो, हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता? प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू SCF इंटू LCM. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग दोन नंबरचे प्रॉडक्ट आहे, दोन नंबरचा प्रॉडक्ट आपला दिलेला आहे. तो काय येईल बघा. आता इथे SCF 2 आला आहे आणि LCM 180 आला आहे आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 360 येतं. म्हणून प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू 360. असे दोन इवन नंबर आपल्याला शोधायचे की ज्यांचा प्रॉडक्ट 360 असणार आहे. आता हे थोडंसं लॉजिकली चेक करण्याचा विषय येतो. आपल्याला चेक करून पाहावं लागेल कोणाचा येईल. समजा आपण असं घेतलं, 10 आणि 12 घेतले, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 120 येतं. दोघं पण इवन आहेत, कॉन्सिक्युटिव्ह आहेत, म्हणजे 10 नंतर लगेच 12 येतो, मध्ये दुसरा कुठला इवन नंबर नाही आहे. आणखी पुढं गेलो तर 14, 16 करता येईल. आणखी पुढं गेलो तर असं चेक करावं लागेल आपल्याला अंदाजे. पण इथे आपल्याला एक थोडीशी गोष्ट लक्षात येऊ शकते की इथे 360 जो आहे, हा जो 360 दिसतोय याच्यात पण एक अर्थ दडलेला आहे बघा. याला जर आपण असं केलं की 180 म्हणजे 18 इंटू 10, इथं बघा 2 इंटू 18 इंटू 10 दिसतोय की नाही, बरोबर आहे. हा 10 आणि 2चं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होतं, 20 इंटू 18, म्हणजे हा 360चे हे दोन फॅक्टर होऊ शकतात, 20 इंटू 18, आणि हे तर कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स आहेत. हे काय आहेत, कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स आहेत. म्हणजे आपल्याला हे पण कळतं की 18 इंटू 20 इज इक्वल टू 360. आता हे जे काही आहे हे लॉजिकली विचार करण्याचा प्रश्न येतो. हायर ऑर्डर थिंकिंगच्या क्वेश्चनमध्ये असंच अपेक्षित असतं की तुम्ही थोडंसं वेगळा विचार केला पाहिजे, आणि असं जेव्हा तुम्ही विचार करत जाल तेव्हा ते एक्झाम्पल सोडवणं सोपं होतं. मग दोन नंबर आपल्याला सापडले जे कॉन्सिक्युटिव्ह इवन आहेत आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 360 आहे. मग आपण काय करणार, इथं पण असा विचार आपल्याला करता येऊ शकतो. याच्यात पण थोडा क्ल्यू सापडतो लगेच, येते लक्षात. मग अशा पद्धतीने आपण काय करणार, देअरफॉर द consecutive even numbers are 18 and 20. हे ते दोन नंबर असतील. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. अनेक एक्झाम्पल्समध्ये ट्रिक्स वापरायचे असतात. सगळं त्याला आपण डॉंकी वर्क म्हणतो ते करायचं नसतं. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, की जे फ्री आहे, त्याला तुम्हाला कुठलेही चार्जेस नाही आहेत. पण तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केला की नोटिफिकेशन लगेच मिळेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचं नोटिफिकेशन सगळं चालू करा, आणि व्हिडिओ जो आहे तो लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.